नमस्कार. या ठिकाणी शिंदेवाडी जुन्नर इथून एक दिंडी चालली आहे. वरून पाऊस चालू आहे, परंतु मनामध्ये हृदयामध्ये पांडुरंगाबद्दल ओढ आहे, प्रेम आहे, आकर्षण आहे. पावसाचा अजिबात या ठिकाणी विचार वारकरी भक्त भाविक करत नाहीये. त्यांच्या डोक्यात आणि हृदयात आणि मनात फक्त पांडुरंग आहे. कुठल्याही गोष्टीचा त्यांना तमा नाहीये. पाऊस पडो ऊन पडो काही हो, सगळ्यांनी रेनकोट घातलेले आहेत. आता थोडा पावसाचा जोर कमी झालाय, परंतु याच्या पहिले सुद्धा तुफान पाऊस पडला होता. पण वारकरी एक मिनिटासाठी सुद्धा थांबलेला नाहीये. डोक्यावर तुळस आहे, मनात विठ्ठलाचं नाव आहे. जोरदार जयघोष करत पंढरपूरकडं आषाढी एकादशी जवळच आहेत. सगळ्यांची आगीतून झालेली आहे. आपण या दिंडीचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचा काय अनुभव आहे, काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे. हे 2 मिनिटात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला माऊली. रामकृष्ण हरी. आम्ही श्री क्षेत्र शिंदेवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर जात असताना या ठिकाणी अगदी 10व्या दिवसाचा प्रवास चालू असताना आज या ठिकाणी पाऊस असो, ऊन असो, वारा असो, तर आम्ही या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता जात असताना कुठलाही पावसाचा तमा न बाळगता, ऊन न बाळगता, देह जावो अथवा राहो पांडुरंगी द्रढ भावो या नामदेवरायांच्या उक्तीप्रमाणे सर्व वारकरी काया वाचा मनाने अगदी प्रवास पांडुरंग परमात्म्यापर्यंत चालू आहे. आणि पांडुरंग परमात्म्याजवळ एवढी प्रार्थना करायची आहे का सर्व वारकऱ्यांना सुख शांती समृद्धी मिळो आणि तुमच्या चरणाजवळ सर्वांनी अगदी कायावाच्या मनाने लीन हो, ही प्रार्थना पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं, मला एक 2-3 प्रश्नाची उत्तर आहे. आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, माहिती आहे का? काय नाव आहे? देवशयनी एकादशी. देवशयनी, बरोबर आहे. बरं, या ठिकाणी सांगा की ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय? ज्ञानेश्वरीचं भावार्थ दीपिका नाव ऐकलंय का? हो, भावार्थ दीपिका. संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदी क्षेत्रामध्ये. आळंदीला आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे? अलंकापुरी. अलंकापुरी. देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे? इंद्रायणी नदीच्या किनारी. इंद्रायणी. पंढरपूर कोणत्या नदीचे किनारी आहे? भीमा आणि चंद्रभागा. हरिपाठामध्ये किती अभंग आहे? 27 अभंग. काही 27 म्हणतात का? 28? ठीक आहे, 27. ठीक आहे, असू द्या, हरकत नाही. आपलेच लोक आहे सगळे, आहे की नाही? तर या ठिकाणी मला विचारतं की संत एकनाथ महाराज समाधी कुठे आहे माऊली? पैठण क्षेत्र. पैठणला आहे. बरं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. तो रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. एकनाथ महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. वृक्षवल्ली आमास्वारी कोणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. आता आपल्याकडे आषाढी एकादशीला मी आता सांगितलं, त्याचं एक नाव देवशयनी एकादशी आहे. एका वर्षात किती एकादशी असतात? 24. बरोबर आहे. 4-5 एकादशीचे नाव सांगता येतील का माऊली? इंद्रायणी एकादशी, पुत्रदा एकादशी, निर्जला एकादशी, भगवत एकादशी, आणखी ठीक आहे, असू द्या, हरकत नाही. देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू देवशयनी एकादशी पासून योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. त्याला आपण चतुर्मास असं म्हणतो. आणि कार्तिक एकादशी पासून आपले लाडके भगवंत परत सृष्टीचा भार सांभाळतात. या 4 महिन्यामध्ये देवाधिदेव महादेव सगळ्यात पहिले, कारण श्रावण सुरू होतो. श्रावणामध्ये आपण सगळे
महादेवाचं पूजन भक्ती करतो आणि श्रावण संपला की गणपती येतात, गणपती झाले की देवी येते, देवी झाले की पितृ येतात. असे 4 या ठिकाणी आपल्या सृष्टीचा सांभाळ करतात. पोरकं राहू देत नाही, कारण 4 महिने कोणाची योग निद्रा चालते? विष्णूंची. आपले लाडके भगवंत, प्रिय भगवान विष्णू निद्रस्त झालेले असतात. कार्तिक एकादशी पर्यंत त्यांची पूर्ण निद्रा चालू असते, त्याला योग निद्रा म्हणतात. परंतु या 4 महिन्यामध्ये सृष्टीचा सांभाळ करण्याचं काम आपले विष्णूंचं आहे, म्हणजेच पांडुरंगाचं आहे, म्हणजेच विठ्ठलाचं आहे, म्हणजेच रामाचं आहे, म्हणजेच कृष्णाचं आहे. बरोबर आहे, सगळे एकच आहे. कण कण में विष्णू आहे. बरोबर आहे. आणखीन एक आपली भगवंताची यात्रा सुरू झाली, त्याचं नाव सांगता येईल का माऊली? अगदी बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा आपल्या भगवान विष्णूंची, लाडक्या विष्णूंची यात्रा सुरू झाली आहे. आपल्याकडे यात्रेचं अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. यात्रा कोणती आहे? जगन्नाथ यात्रा असो, पंढरपूरची यात्रा असो, नाथषष्ठीची यात्रा असो, अमरनाथ यात्रा असो, आपल्या धर्मामध्ये यात्रेला विशेष महत्व आहे. यात्रा म्हणजे चालणे, चालणे म्हणजे थकणे, थकणे म्हणजे तुमची सर्व जे एनर्जी ती संपते, तुमचे जे संकट आहे ते सगळं तुम्ही विसरून झोपतात. कारण पाय इतके थकले असतात की कुठलाच विचार मनात येत नाही, आपल्याला फक्त झोपच येते, इतके आपण चालले असतो. बरोबर की नाही? बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवशी परत उठतो तर आपल्याला आपले लाडके देव विष्णू ऊर्जा देतात, पांडुरंग ऊर्जा देतो, ठीक आहे. विठ्ठल ऊर्जा देतो आपल्याला. आपले लाडके देव जे आहेत ते आपल्याला ऊर्जा देतात, उठ परत कामाला लाग. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असे काही दिवस येतात की सगळेजण म्हणतात थकलो बाबा, आता नको, संसारही नको, जीवनही नको, काहीच नको आता. पण ज्यावेळेस तुम्ही थकता त्यावेळेस तुम्हाला परत भगवान वारीकडे ओढतात, यात्रेकडे ओढतात. आपल्याकडे यात्रेचं खूप महत्व आहे. अमरनाथ यात्रा राहो, जगन्नाथ यात्रा राहो, कावड यात्रा राहो, पंढरपूरची यात्रा राहो, आळंदी यात्रा, नाथषष्ठी असतो. यात्रा आपल्याला थकवण्यासाठी, आपले जे भाविक आहे, भक्त आहे, वारकरी आहे, त्यांना थकवण्यासाठी आपल्याकडे यात्रा आहे. तुम्ही शारीरिक रूपे थका, थकले की तुम्ही परत ऊर्जा तुमच्या निर्माण होते, नवीन ऊर्जा निर्माण होते, आहे की नाही? अशा पद्धतीने आपल्या धर्मामध्ये यात्रेचं विशेष महत्व आहे. मी मुद्दामून या ठिकाणी थांबलो कारण पावसामध्ये तुम्ही सगळे रेनकोट घालून चाला. आता तरी पाऊस कमी झालाय, पाऊस किती वाढला तरी तुमच्या हृदयात एकच आहे, पंढरपूरला पोहोचायचंय, माऊलीचं दर्शन घ्यायचंय. बरोबर आहे. पांडुरंगाचं आणि याचं पुंडलिकाचं वेगळं नातं आहे. पुंडलिक आणि पांडुरंग, त्या ठिकाणी पुंडलिकांचे आईवडिला सेवा करत असतात, त्यावेळेस पांडुरंगाला उभं राहण्यासाठी ते वीट फेकतात, ते पांडुरंग उभं राहतात आणि युगानुयुगापासून तिथे उभे आहेत. जो कोणी तिथे येईल तेव्हा ते दर्शन देतात, त्याचे दुःख दूर करतात. बरोबर आहे. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुंडली कवरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की, माते की जय, पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद माऊली. रामकृष्ण.